मी तहसीलदारच्या घरी गेलो होतो अनिरुद्ध महाराज. मातृत्व किती मोठं आहे का. चहा पाणी झालं, ते समोर बसलेले होते आणि योगायोगाने त्यांच्याकडे आई वडील आलेले होते. त्यांनी ओळख करून दिला. अगं आई, हे आमच्याकडले ह्या तालुक्यातले चांगले महाराज आहेत म्हटले, कीर्तन वगैरे करतात. मग आई आली, मला नमस्कार केला आणि मग आता म्हाताऱ्या माणसांना बोलायचा नाद असतो, त्या आईने मला बोलायला सुरुवात केली. म्हणजे महाराज, आमचा पोरगा मोठा साहेब आहे. म्हणलं हो, दंडाधिकारी म्हणजे तालुक्याचे अधिकारी तुमचे चिरंजीव, सगळा तालुका त्यांच्याच हातामध्ये. म्हणले हो. मला सांगू? मला सांगा नाही. म्हणले आमच्या मुलाने मागच्या महिन्यामध्ये आम्हाला काशीला नेलं, काशी दाखवली, गोकुळ, वृंदावन, मथुरा दाखवलं, देहू, आळंदी, पंढरपूर, तुळजापूर, गणगापूर, सगळी तीर्थक्षेत्र आमच्या मुलाने आम्हाला दाखवली. खूप दाखवलं, सगळं फिरवलं, अशी मला ती आई सांगत होती तहसीलदाराची. दोनदा झालं, तीनदा झालं, हे तहसीलदार साहेब शेजारी बसून ऐकत होते. पुढे एकदा म्हणली खूप दाखवलं, खूप दाखवलं. तहसीलदार साहेब चिल्ले, म्हणले हे आई, काय ग मगापासून महाराजांना म्हणते हे दाखवलं, हे दाखवलं, ते दाखवलं. अगं आई, तू मला हे जगच दाखवलं नसतं तर तुला मी हे कुठनं दाखवलं असतं. त्या जगाच्या पाठीवर हे जग कुणामुळे बघायला भेटत असेल तर ते जग फक्त आपल्याला आईमुळे बघायला भेटतंय.